जोरावर खेचून आणलाय आधीचा हा त्याचा दुसरा सामना पुनर्वाडी विरुद्ध ही दुहेरी लढत हा पुनर्वाडी पौळचा स्टार रेडर 3 नंबर जर्सी जेवली संघावर शांत चढाई थोडी शांत सुरुवात दोन्ही संघाकडून वा सुंदर पकड कॉर्नर मध्ये एक गुण जेवली संघाला पुनर्वाडी संघाचा एक रेडर पकडला गेलेला आहे ही दुसरी रेड जेवली संघाची पुनर्वाडी संघावर हळूवार का होईना परंतु एक गुण मिळाला जेवली संघाला एक गुण वा कशी सुंदर पकड झाली अशी मात्र कॉर्नरची साथ मिळाली नाही ढिली पकड 2 गुण जेवली संघाला या 2 गुणाने जेवली 3 पुनर्वाडी तेथे थांबून 0 3-0चा खेळ हळू खेळी असून सुद्धा 2 गुण 1 गुण प्राप्त होतात मारुद्याचा इशारा त्यांच्या कप्तानचा सुंदर पुन्हा कॉर्नर मध्ये पकड एक उजवा कॉर्नर जबरदस्त जेवली 4 पुनर्वाडी 0 सुपर टॅकल ऑन या गड्याला पकडलं तर 2 गुण मिळतात 8 नंबर जर्सीचा सुमित जेवलीचा पुनर्वाडी संघावर हवेत किक मारून उजवा कोपरा बाद करण्याचा प्रयत्न 3 खेळाडू खेळतो जेवली संघ सुपर टॅकल ऑन नो पुन्हा सुरुवात आणखी खाली हात परत महाराष्ट्र 3 नंबर जर्सी पुनर्वाडीचा आतापर्यंत खातही खुललं नाही पुनर्वाडी 0 वर थांबवून जेवली 4-0-4 काही बदल करावा लागेल खाली हात पुन्हा परत 1-1 रेड खाली झाल्या 1-1 सेकंड रेड जेवली संघाची पुनर्वाडी संघावर 3 गड्यात खेळतो तो जेवली संघ पुनर्वाडी संघ 3 गड्याच्या मोबदल्यात खेळतो सुपर टॅकल ऑन पकडला पुन्हा खाली रेड ही दुसरी रेड पुनर्वाडी संघाची ही पुनर्वाडी संघाची दुसरी रेड त्यांच्या प्लेयरचा इशारा खाली हात परत या करा किंवा मरा ही तिसरी रेड या गड्याला पकडलं नाही तरी 2 गुण मिळतात आता कारण सुपर टॅकल ऑन आहे 3 गड्यात खेळतो पुनर्वाडी संघ वा सुंदर बॅक पकडला आणि रेडर बाद 2 गुण पुनर्वाडी संघाला पुनर्वाडी 2 जेवली 4 डुअरडा रेड आता डुअरडा रेड पुनर्वाडी संघाची जेवली संघावर मारुद्या या प्लेयर साठी बोनस वान आहे 6 प्लेयर आता सुंदर पकड 3 कॉर्नर पकड झाल्या एकाच कॉर्नर मध्ये वारंवार सुपर टॅकल ऑन पुन्हा पुनर्वाडी संघाची वारंवार एकाच जागेवर 3 वेळेस कॉर्नर मध्ये पकड होते 2-5 3 गुणाने आघाडीवर जेवली संघ जेवली संघाचा उजवा कॉर्नर एकदम जबरदस्त पकड करतो वारंवार 3 पकड उजव्या कॉर्नर मध्ये झाल्या आता मात्र पुनर्वाडीचा रेडर मैदानात या एका रेडरनं यादीचा सामना खेचून आणला होता या रेडरवर संपूर्ण जबाबदारी पुनर्वाडी पोळची 3-5 पुन्हा डिटेच पकड वारंवार 4थी पकड त्या कॉर्नर मध्ये कॉर्नर मधून प्लेयर जायला चान्सच नाही सुपर टॅकल ऑन ही दुसरी रेड जेवली संघाची आधी एक खाली रेड केली होती नाही या हाफ टाइमचे शेवटचे 5 मिनिटं शिल्लक आहेत
3 नंबर जर्सीने आधी एक बॅग उचलला होता आणि 2 गुण मिळवून दिले होते संघासाठी. आता मात्र 2च गडी शिल्लक. खाली हात परत. ही याची पहिली रेड आहे. पुनर्वाडीची पहिली आहे. त्याच्यानंतर जेवलीची डुवाडार आहे. डायरेक्ट मारू द्या, डायरेक्ट मारू द्या. आता मात्र नाही. खाली हात. ही डुवाडार रेड. डुवाडार रेड नाही पकडला तरी 2 गुण मिळतात. पकडण्याची गरज नाही. नाही पकडलं तरी 2 मिळतात. फक्त बचाव करावा लागतो. अतिशय आतमध्ये जाऊन किक मारून गडी बाद केला. 1 गुण जेवली संघाला. आता शेवटचा सिल्वर रेडर बाद. हा 1 गुण. 1 गुण. पुनर्वाडी आता मात्र एकच गडी शिल्लक पुनर्वाडीचा. 7 जेवली पुनर्वाडी 2 तिथे समान हुआ. क्या बात, क्या बात है. लास्ट का प्लेयर देखना चाहते. पंच क्या निर्णय देते उनका. काफी जबरदस्त रेड. रेडर बाद. रेडर बाद लॉबी के बाहर जाता हुआ रेडर. काफी लॉबी के बाहर गया हुआ. ऑल आउट पुनर्वाडी. टाइमचे 2-3 शिल्लक. टाकू द्या, आतमध्ये मारा करू द्या. खाली हात परत. 1-1 रेड खाली हाफ टाइम मध्ये. या हाफ टाइमचे शेवटचे 2 मिनिटं शिल्लक. तेव्हा पोळ 2 पुनर्वाडी 10. पुनर्वाडी 2 पोळ 10 जेवली 10. 8 गुणाचा फरक. खाली हात परत. हा डुवार्डा रेड. डुवार्डा रेड जेवली संघाची पुनर्वाडी संघावर. मारा बदलला आता पुनर्वाडी संघाने. डुवार्डा रेडवर आणि सुंदर पकड. रेडर बाद. 1 गुण पुनर्वाडी पोळ संघाला. ही डुवार्डा रेड. रेड पुनर्वाडी संघाची. पुनर्वाडी संघाची डुवार्डा रेड. गडी बाद करा अन्यथा स्वतः बाद व्हा. त्या कॉर्नरवर वारंवार पकड होते आणि सुंदर होती परंतु कुठे टच झाला नाही. मारू द्याचा इशारा परंतु स्फूर्तीला पॉइंट आणि 10 यशस्वी. 1 गुण पुनर्वाडी संघाला. मारा बदलला. 2 गुण लगातार पुनर्वाडी संघाला. 1 हाफ टाइमचे शेवटचे 40 जेवली संघाचा नंबर जर्सीचा रेडर. 2 गुण जेवली संघाला. 2 गुण. या हाफ टाइमची लास्ट रेड. या हाफ टाइमची लास्ट रेड पुनर्वाडी संघाची. 1 भोगी घ्यावी लागेल. भोगी मारावी लागेल सामन्यात रस निर्माण करण्यासाठी. 1-2 आणि हाफ टाइम खतम. 1 बोनस पॉइंट. 1 बोनस पॉइंट पुनर्वाडी पोळला द्या. पुनर्वाडी पोळ पुनर्वाडी संघाची जेवली संघावर 1
चांगला रेडर त्यांच्याकडे 3 नंबर जर्सीत खेळतो. सेंटर मध्ये बोनस करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी बोनस 1 गुण बोनसच्या स्वरूपात पुनर्वाडी संघाला. आता मात्र 7 गुणाचा फरक, 7च गुणाचा फरक. आता पुनर्वाडीला 7 गुण मिळवावे लागेल लगातार, तेव्हा सामना बरोबरीत येईल. हा हाफ 10 मिनिटाचा खेळवण्यात येत आहे. हळूवार मारा. 4 खेळाडूसह खेळतो पुनर्वाडी संघ आणि देवणी संघ 7 गड्यासह खेळतो. पुन्हा तोच रेडर 3 नंबर जर्सी मध्ये देवणी संघावर चढाई करतो. याआधी एक बोनस पॉईंट मिळवला होता. टचचा धावा त्याचा आणि टच पॉईंट 1 गुण पुन्हा पुनर्वाडी संघाला. आता 6 गुणाचा फरक. सेंटर मध्ये टच करून एक गडी बाद केला. आता 5 गड्यामध्ये खेळतो पुनर्वाडी संघ. याआधी थोडं त्या पकडे रेडर रेडर चांगली रेड केली त्याने. पंच विचार विमर्श करताना 4 पॉइंट जेवली संघ. एक सुपर डुपर रेड. हा लास्ट प्लेयर पुनर्वाडी संघाकडे पकड झाली असती, परंतु भरपूर निदान रेषेजवळ पकड केल्यामुळे संघाला मोठा तोटा सहन करावा लागला. 4 गुणाचा धोका पत्करला पुनर्वाडी संघाने. ही लास्ट रेड, शेवटचा प्लेयर. टच पॉइंट, बोनस पॉइंट, बोनस पॉइंट पुनर्वाडी संघाला. बोनस पॉइंट. पुनर्वाडी संघ ऑल आउट आणि त्यांनी हार पत्करली. हार पत्करली त्यांनी. पाणी पाजा. मराठी दिव्यांग दोन्ही संघ मैदानाकडे हजर व्हा आणि अध्यक्षाला संपर्क साधा, कारण वेळ नाही आहे. तुम्हाला सुद्धा बाहेर केल्या जाऊ शकते. याआधी 4 टीम बाहेर केलेल्या आहे. सुंदर पकड. मी आधीच म्हटलं होतं बोनस पॉईंट पुनर्वाडी संघाला आणि 1 पॉईंट जेवली संघाला, म्हणजे दोघाला 1-1. जेवली संघाचा कॉर्नर एकही गडी जाऊ देत नाही. आतापर्यंत एकूण 5 पकड जेवली संघाच्या कॉर्नर मध्ये झाल्या, त्याची एकही पकड पुनर्वाडी पोळ या संघाकडे झाली नाही. जर तशा पकड झाल्या असत्या तर नक्कीच सामन्याचं चित्र काहीसं वेगळं असतं. आता मात्र जेवली संघाला वाटत आहे वेळ काढून घ्यावा, आलेलं संकट टळून जाईल. वेळ काढला तरी यशाजवळ जेवली संघ, परंतु पौर संघाला अतिशय आतमध्ये जाऊन मारा करावा लागेल. हार मानण्यापेक्षा लढून हारल्यासारखं झालं पाहिजे, असा खेळ दाखवावा लागेल. एक सुंदर खेळीची गरज, एक चांगल्या रेडची गरज पुनर्वाडी संघाला. आता मात्र निदान रेषा, आता मात्र क्लास रेषा रोखून खेळतोय पुनर्वाडीचा. वाह क्या बात. कॉर्नर को टच पॉइंट करने का दावा देखना चाहते. पंच क्या कहते अभी, और पंच क्या इशारा. 2 पॉइंट जेवली को 2 पॉइंट दिए गए. 2 पॉइंट जेवली. ही सुद्धा एक साइड लढत. काय वाह. मी आधीच म्हटलं उजव्या कॉर्नर मध्ये जर रेडर खेळत असेल तर नक्कीच पकडला जाऊ शकतो. सुपर डागलॉन या प्लेयरला पकडा, नाही तर क्लास रोखून ठेवा.
आमचे वा पुन्हा तोच प्रयत्न आणि तशी धावेत उडी पुन्हा एक गडी बाद. आता मला तरी वाटते पुनर्वाडी संघाकडून काही होणारच नाही का. जबरदस्त पकड आहे, खूपच जबरदस्त पकड. शेवटचा प्लेअर आहे पुनर्वाडी संघाचा. दोघं जागेवर थांबा, आम्ही तुमच्या वेगळाच बघतो. शेवटचे 5 मिनिटाचा खेळ शिल्लक आता मात्र पुनर्वाडी संघाच्या टाइम 5 मिनिटाचा शिल्लक. पुनर्वाडी ऑल आउट. जेवली 29-9 पुनर्वाडी. 29-9 म्हणजे 20 गुणाचा फरक. आता प्रत्येक एका मिनिटाला 8 गुणाचा फरक पडतोय पुनर्वाडी संघाकडून. 3 नंबर जर्सी तो एक कॉर्नर बाद करावा लागेल. नाही, अतिशय आतमध्ये जाऊन सुद्धा 1 पॉइंट जेवली संघाला. थोडा क्लास रोखून खेळा. 1-1. दोन्ही संघ तुल्यबळ होते, परंतु काहीशा शेप 1 पॉइंट. कारण पकड करणारा प्लेअर निदान रेषेच्या अतिशय बाहेर गेला होता. शेवटचे 3 मिनिट शिल्लक आणि रेडर स्वतःच पकडल्याचा इशारा करून जागेवर थांबला. हा चला, धन्यवाद दोन्ही संघाचं खूप खूप धन्यवाद. कारण